नमस्कार, मी नंदा बजाज तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते टेलिगप्पामध्ये. आज मी संसार माझा रेखिते या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे तुम्हा सगळ्यांची लाडकी अनु आणि अविनाश. तुम्हा दोघांचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये. कसे आहात दोघे? मस्त, दोघेही छान. मस्त छान. येस, आम्हाला आज काहीतरी खूप छान असा सिक्वेन्स बघायला मिळाला आहे. ॲक्शन सिक्वेन्स होता. पहिल्यांदा मला सीनबद्दल ऐकायला नक्की आवडेल. काही नाही, माझी नणंद रेवती आता जो काही टर्निंग पॉईंट चालू आहे आमच्या सिरियलमध्ये आणि तिचं एका मुलावर प्रेम असणं आणि अनुने त्याचा पर्दाफाश करणं. नेहमीसारखी कोणाचाही तिच्यावर विश्वास नसतो आणि खूप मोठा सिक्वेन्स आहे, खूप छान लिहिला गेला आहे. आत्तापर्यंतचे सगळे सीन्स छान झालेत आणि हा शेवटचा जो सीन तुम्ही बघितला तो म्हणजे अविनाश पूर्ण फाडून खातो त्या कौस्तुभला, असा तो सीन आहे. ॲक्शन सिक्वेन्स मला ॲक्शन करायला खूप आवडते, त्यामुळे मला कधी ॲक्शन सिक्वेन्स म्हटलं की जरा ये असं एक होत असतं. आणि तसं जनरली मला जो आत्ता तू पाहिला असशील ॲक्शन सिक्वेन्स तर तो आम्ही छान एक आमच्या पद्धतीनं कोरिओग्राफ करत जातो आणि त्यात खरी मजा असते. तर तो ऑर्गॅनिक आणि खूप नॅचरल वाटतो. ऑब्व्हियसली कौस्तुभचं काम करणारा तो पण खूप छान काम करतो आणि प्रत्येकाची एक इन्व्हॉल्वमेंट जोपर्यंत सीनमध्ये नसते तोपर्यंत तो चांगला होत नाही. तो मला असं वाटतं की हा सीन जर चांगला दिसतोय, चांगला होतोय तर ह्याला राईट फ्रॉम आमचे दिग्दर्शक टू एव्हरीवन इज हेल्पिंग आणि त्यामुळे तो खूप सुंदर दिसतो. सो आता मला अजून त्याचं कटिंग व्हायचं आहे. सो आता बघूया, मला खूप उत्सुक आहे मी ते कटिंगला. आणि तुमचे असे प्रत्येक सीन जे आम्ही बघतोय म्हणजे तो जेव्हा इथे कपाळावर काहीतरी लिहायचं होतं त्यावेळीसुद्धा तो सिक्वेन्स आम्ही पाहिला. नंतर बासुंदीचा सिक्वेन्स, तो प्रत्येक सिक्वेन्स असा जुळून आला आहे असं म्हणू शकतो, दोघांचा बॅलन्स. पण त्याच्यानंतर आपल्याला खूप साऱ्या कमेंट्स बघायला मिळाल्या. त्याचे काय तुम्हालाही बरेच DMs वगैरे आले असतील, त्या सगळ्यावर काय सांगा? माझा तर किस्सा आहे. मी पुण्यामध्ये प्रमोशनला गेलो होतो माझ्या सिनेमाच्या आणि फेमस आहे पुण्यामध्ये आशा डायनिंग हॉल म्हणून. तिथे मी जेवायला गेलो होतो, मी नेहमी जातो तिथे. आणि मी हात धुवायला गेलो तेव्हा तिथे एक काका बसले होते. ते मला म्हणाले की ते अनुला जरा तुम्ही कमी त्रास द्या, नाहीतर तुम्हाला महागात पडेल. तर मी आधी असं हसलो, त्यावर मला कळलं की ते खूप सिरियस आहेत. त्यावर मी त्यांना म्हटलं की सॉरी आणि मी तिथून पळून गेलो. सो मला असं वाटतं की हे मनामनापर्यंत हे इमोशन पोचलेलं आहे की हा एक वाईट माणूस आहे आणि मनामनापर्यंत हेही पोचलं आहे की ह्या पद्धतीची कृती करणारे सगळे पुरुष हे वाईट असतात, जे आमचं खरं तर साध्य आहे की जे लोकांना दाखवायचं आहे की ह्या पद्धतीचे पुरुष आहेत जगामध्ये. सो खूप छान वाटतं जेव्हा माझ्यासाठी हे नवीन आहे खूप, की जरा ऑड पडतं आहे माझ्यासाठी की आजपर्यंत लोक खूप चांगलं अप्रिशिएट करत होते, आज लोक शिव्या घालत आहेत. पण ते त्या पात्राला आहेत. लोक हे तेवढे सुज्ञ आहेत की लोकांना हे कळतं की हा अभिनेता म्हणून खूप चांगला आहे, तो वेगवेगळे प्रोजेक्ट्स करत असतो. सो छान वाटतं जेव्हा निगेटिव्हली मला लोक बघतात तेव्हा. आणि ऑब्व्हियसली हिच्यासाठीच मला धमक्या येतात, त्यामुळे तिचं काम तो लोकांपर्यंत नक्कीच पोचतं आहे. हो, नाही, सीन करताना खूप खेळीमेळीचं वातावरण असतं. सगळ्यात आधी मला हे प्रेक्षकांना सांगायचं आहे. पण आम्ही ॲक्टर्स आम्हाला काही ना काहीतरी वेगळं करायला आवडतं. आणि जसं हरीश म्हणाला की डोमेस्टिक व्हायलन्सच्या अगेन्स्ट आम्ही हे सगळं रचलं आहे की हे असं होता कामा नये. आणि अजूनही बऱ्याच घरात हे सगळं होत असतं. बिहाइंड द डोर्स, बिहाइंड बेडरूम डोर्स काय चाललेलं असतं हे आपल्याला माहीत नाही आहे. मग ते वर्बली पण कधी तो हे असतो, व्हायलन्स असतो किंवा फिजिकली पण असतो. प्रेक्षकांच्या ज्या प्रतिक्रिया येतात त्या आमच्यापर्यंत पोचत आहेत. पण अनु ह्याच्यातनं बाहेर पडून स्वतःचा संसार सांभाळूनही म्हणजे तिच्या नवऱ्यावर या कलामिटी झाल्या आहेत, तर त्या रागाच्या भरात तो हे सगळं वागतो आहे हे तिचं म्हणणं आणि सांगणं आहे. प्लस 2 मुलं आहेत पदराशी, तर सोडून जाऊ नाही शकत. पण त्यातनं ती कशी फिनिक्ससारखी वर राईज होते आणि कसं एक वेगळेपणा दाखवते तिच्या करिअरमध्ये. किंवा आता पुढे खूप छान छान आहे. अगं खूप गोष्टी आहेत. पहिलं थोडं इमोशनल टर्मॉईल आहे, त्यानंतर लोकांना एकत्र आणणं म्हणजे कुटुंबाला एकत्र आणणं आहे, त्याच्यानंतर त्याच धडपडीत ती कसं स्वतःला उभारते पुढे तिच्या करिअरसाठी असं आहे. पण स्वतःचा संसार सांभाळून जी तिची टॅगलाईन आहे की संसाराला सोडून मी कुठेही जाणार नाही किंवा माझ्या नवऱ्याला आणि माझ्या मुलांना सोडून कुठेही जाणार नाही. तर प्रेक्षकांना हेच सांगायचे की हे मुद्दाम काय तुमचं लक्ष थोडंसं आमच्याकडे केंद्रित करायला, म्हणून थोडंसं आम्ही लिबर्टी जास्त घेतली, पण ती आता कमी नक्कीच होते. हां, तर आता जो अविनाश आम्हाला बघायला मिळतोय तो कधी म्हणजे बदलू शकतो? किती वेळ आहे अजून प्रेक्षकांना तुमचे एक गोड सीन्स बघण्यासाठी? माझं म्हणणं आहे की नवरा बायकोचं रिलेशन हे कधीच पूर्ण गोड नसतं, ते कधीच पूर्ण तिखट नसतं. त्यामुळे आत्ताचे जर तू एपिसोड्स बघितले तर त्यामध्ये एक गोष्ट जो खूप महत्त्वाचा चेंज होता जो आम्ही आणला आहे, विच इज की तो तिची बाजू पण घेतो.
म्हणजे जेव्हा त्याची सख्खी बहीण तिला त्याच्यासमोर काहीतरी बोलते त्यावेळी त्याचं एक क्लिअर कट वाक्य असतं की माझी बायको चुकू शकते पण ती खोटं नाही बोलणार. त्यामुळे तो तिच्या बाजूने खूप उभा आहे, खूप खरा आहे. त्याला एक गोष्ट माहिती आहे की बघ चुका होतात, आमची भांडणं आहे, ते आम्ही बघू आमचं काय. मी शिक्षा देईन, नाही देणार, ती भोगेल, नाही भोगणार, हा आमचा मुद्दा आहे. पण ह्याचा अर्थ असा नाही की कुणी यावं आणि माझ्या बायकोला काही बोलावं. त्यामुळे ही जी अविनाशची बाजू होती ही आता दिसायला सुरुवात झाली आहे. हळूहळू त्यांच्यामधला तो रोमॅन्स पण परत फुलायला सुरुवात झाली आहे. आणि मला असं वाटतं की हीच ती हाच टर्निंग पॉईंट किंवा हीच ती जमेची बाजू ठरणार आहे प्रेक्षकांना अट्रॅक्ट करण्यासाठी. कारण की एक पात्र जे पूर्ण निगेटिव्ह होतं, ग्रे शेड किंवा ब्लॅक होतं आपण म्हणूया, की जे अचानकच त्या ब्लॅक शेडमध्ये गुलाबीपणा यायला लागला आहे. आणि ते प्ले करताना पण आम्हाला खूप मजा येते. आणि ते अशी ना मॅच्युअर्ड लव्ह स्टोरीसारखं झालं आहे. म्हणजे ते लव्ह सीन्स असतात पण ते मॅच्युअर्ड असतात खूप. म्हणजे असं एकदमच बालिश नाही पण खूप सटल. मला असं वाटतं की ते प्रेक्षकांना नक्कीच आवडत असेल. बरोबर. म्हणजे हा जो पर्टिक्युलरली की जो मालिकेमध्ये आमचा दाखवला ह्या एज ग्रुपच्या लोकांना हे फार अट्रॅक्ट होणार आहे किंवा कनेक्ट होणार आहे. कारण आफ्टर 15 वर्ष 17 वर्ष झाल्यानंतर रोमॅन्स पण वेगळ्या लेवलचा असतो ना, तर तो रोमॅन्स या सिरियलमध्ये आहे. जसं तुम्ही दोघंही म्हणालात की काही निगेटिव्ह दाखवून सुद्धा प्रेक्षक आकर्षित नक्कीच झाले आणि आता जी तुझी बाजू दिसते त्यामुळे नक्कीच आकर्षित होणार आहेत. तुमच्या पार्टनर्सची काय रिॲक्शन होती हे सगळे जे सिक्वेन्स सुरू झाले त्यानंतर? नाही म्हणजे आता रोमॅन्टिक सीन्स चालू झाल्यावर जेव्हा ते चालू झालं ना की हां नाही माझा नवरा तर नेहमी म्हणतो तुम्ही दोघं कमाल करते, तू आणि हरीश तुम लोग फाड रहे हो, तुम्हारे बाद फिर बाकी सब आते. ऑफकोर्स ते प्रेम आहे माझ्यावरचं, पण तो म्हणतो की तुम्ही कमाल करताय, ही इज लव्हिंग इट. कारण तो म्हणतो एवढं असं हार्श सीन्स असून पण तुम्ही जितक्या सटलनेसनी करता ते बघायला खूप मजा येते. नाही मला तर माझ्या बायकोची तर रिॲक्शन अशी होती की तू ज्या पद्धतीनं करतो आहेस तर मला नव्हती माहिती ही बाजू तुझी, म्हणजे हे पण तू करू शकतोस. सुरुवातीला तिला छान वाटलं हे सगळं, पण नंतर तिचं असं आलं की थोडं जास्त होतं आहे रे, नाही मला बघवत नाही हे खूप जास्त होतं आहे यार हे म्हणे. आणि ती हे लोकांवर ढकलायचे की नाही मला असं वाटतं म्हणजे लोकांना हे वाटेल वगैरे. खरं तर ते म्हणजे तीच नाही, माझ्या आईची रिॲक्शनही होती. आईचं म्हणणं होतं की दादा ते जरा जास्त होतं आहे, ते खूपच करताय वगैरे. कारण ऑब्व्हियसली अल्टिमेटली ते मी दिसल्यानंतर ते कुठेतरी एक 10% तरी हरीश म्हणून कनेक्ट असतात त्या पात्राला. सो आणि त्यातही काय असतं की त्याची एनर्जी अविनाशची, ते सगळं करताना लागणारी माझी एनर्जी, ते बघून माझ्या आईला फार हे व्हायचं की तुझं BP किती वाढत असेल हे करताना, तुला किती मेंटली टॉर्चर फील होत असेल हे करताना. तर हां म्हणजे ही खरी ते काळजी खूप होती, घरच्यांना जास्त काळजी होती तब्येतीची की हे रोज करायचं आहे तुला एवढा टॉर्चर. माझ्या नवऱ्याला अजिबात नाही, ही वॉज व्हेरी हॅपी कारण त्याला माहिती. पण माझ्या सासूबाई अजूनही म्हणतात की नाही मला ते पटत नाही, तुम्ही दोघं छान अभिनय करताय पण ते पटत नाही, म्हणजे तुला बघवत नाही. मी तर सांगते आई तुम्ही असं बोलू नका, सी यू आर द पर्सन हू नोज की हे सगळं खोटं आहे. पण ते नाही तुला असं. आणि मग तेच येतात की तुमचं काम अप्रतिम होते, तू आणि हरीश कमाल करताय, पण ते बस करा. ते तसं झालं ना की यांना घरचे असून यांना माहिती असून ते एवढे कनेक्ट झाले तर लोक खूप बाकीचे खूप ते होतात. आणि आम्ही जितकं नॅचरल पद्धतीने तो सीन करतो ना तेवढं ते अंगावर येतं असं होतं. एक ॲक्शन सिक्वेन्स तुझा सुद्धा आम्हाला बघायला मिळाला, त्याची तयारी? अरे धमाल होतं. म्हणजे मला तर असं फुल इतक्या दिवसांनी असं सुटायला मिळालं. आणि माझ्या नवऱ्याचे कष्टाचे पैसे आहेत हे मी करताना पण डोक्यात ठेवलेलं. आणि मग तसंच हरीश म्हणाला तसं आम्ही एकदम बेसिक कोरिओग्राफ केलेलं, पण ते बेड खेचणं विचणं ते रवी सरांची आयडिया होती आणि ते खूप आवडलं. आणि मी पण तिकडे माझं मिळली सर एक लात मारू का, कारण ती जर बाई धरून आहे काहीतरी आणि सोडत नाही आहे तर ती काय करेल, तर ती लात मारूया. आणि ते आवडलं प्रेक्षकांना खूपच जास्त, खूप नॅचरल वाटलं. आम्ही प्रत्येक वेळेला मी किंवा हरीश आम्ही हा प्रयत्न करतो ना की कुठलाही सिक्वेन्स करत असताना ना, मग तो रडण्याचाही असो, रागवण्याचा असो, चिडण्याचा असो किंवा असं फायटिंग सिक्वेन्स खूप नॅचरल करायचं. तर ते लोक कनेक्ट करतात की एक गृहिणी काय करेल, काहीतरी घेऊन मारेल किंवा लाच मारेल, हाताने मारेल, त्यात लागतं असं. तर मजा आली करताना, ती खूप मजा आली. नाही खरंच आम्हाला मालिका बघताना खरंच मजा येते आणि प्रेक्षकही हळूहळू तुमच्यासोबत नवीन दररोज जोडला जातो आहे. तर आत्ता सध्यापुरतं मी थांबते, आपण पुन्हा नक्की बोलूया. थँक्यू सो मच तुमचा वेळ दिल्याबद्दल आणि तुम्हा दोघांनी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.